अष्टमी नगर परिषदेने वाढविलेल्या नळपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। आज 22 जूनपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनास सुरुवात झाली आहे। वाढीव नळपट्टीच्या सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या निवेदनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे। रोहा अष्टमी नगर परिषदेला वाढीव पाणीपट्टी कमी करण्यासाठी 10 मार्च 2026 रोजी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। मात्र या निवेदनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे 2 जून 2026 रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले। या स्मरणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की 19 जूनपर्यंत वाढीव नळपट्टी कमी न केल्यास 22 जूनपासून नगर परिषदेच्या प्रांगणात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल। याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांनाही निवेदन देण्यात आले होते। रायगड जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकेमध्ये पाणीपट्टी 860 ते 2000 दरम्यान असताना रोहा नगर परिषदेने पाणीपट्टी तब्बल 2800 रुपये केली आहे। रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीपट्टी रोह्यातच का, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे। अलिबाग, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली, कर्जत, उरण, पेणपेक्षाही अधिक रोहा नगर परिषद ही सर्वसामान्य नागरिकांवर पाणीपट्टी लादत असल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे यात फेरबदल करावा ही मागणी प्रामुख्याने आहे। त्यामुळे यात फेरबदल झाले नाही तर आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे काफरे यांनी सांगितले। प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने वाढीव नळपट्टी कमी करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। वाढीव नळपट्टीचा थेट आर्थिक फटका सामान्य कुटुंबांना बसत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आता या आंदोलनानंतर रोहा अष्टमी नगर परिषद प्रशासन कोणता निर्णय घेणार आणि वाढीव नळपट्टी कमी करण्याबाबत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण रोहा शहराचे लक्ष लागले आहे। तुमचे पत्रकार बांधवांचे आभारी आहे। तुम्ही दखल घेऊन इथं आला तेव्हा तुमचे आभारी आहे। अशी दखल तुमच्या माध्यमातून रोहेकरांनी सुद्धा घ्यावी, कारण की हा न्याय रोहेकरांसाठी आम्ही लढतोय। तर पहिला आम्ही अर्ज मार्च महिन्यात दिलेला, मार्चमध्ये दिलेला, ते दखल काय घेतली नव्हती। ते 2 जूनला स्मरणपत्र म्हणून त्यांना दिलेलं आणि त्यात उल्लेख केलेला की 19 जूनपर्यंत तुम्ही जर नळपट्टी कमी नाही केली तर आम्ही 22 तारखेपासून अमानव उपोषणाचा बसणार आहोत असं त्यांना सांगितलेलं। पण त्यांच्याकडं काही उत्तर आलं नव्हतं। जिल्ह्यातील आज सगळ्या नगर परिषद आम्ही दर काढलेले आहेत पाणीपट्टीचे। आज अलिबागसारख्या जिल्ह्याची राजधानी असलेल्या शहरात फक्त 860 रुपये आहे आणि पेणमध्ये 1200, महाडमध्ये 1100, एवढेच मोठे शहरात त्यांना प्रशासनाला जमते। पण आपल्याला का तुम्ही लोकांवर का लादता ही वाढीव नळपट्टी? आम्ही 11 वाजता बसलेलो आहे। त्यापैकी नगरपालिकेच्या प्रशासनाने कोणी आपली भेट घेतली नाही, अजून तरी कोणी आलेलं नाही आहे। नागरिकांनी भेट दिलेली आहे, भेट देऊन जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।